आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। उद्धव ठाकरे गटाचे खासदार आमच्या संपर्कात होते, त्यांची मतं वैध आहेत। तर राष्ट्रवादी शरद पवार गट खासदारांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे हे आम्हाला ठाऊक नाही, मात्र त्यांनीही ते केलेलं आहे। त्यांच्या उमेदवाराला 324 मतं मिळायला हवी होती, पण शेवटी त्यांना केवळ 300 मतं मिळाली। म्हणजे काही अपक्ष खासदार त्यांच्या सोबत नव्हते। विरोधकांचे ऐक्य हे बनावटी आहे आणि म्हणूनच त्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे, अशा स्वरूपाचं विधान हे समोर आलेलं आहे। ठामपणे सांगू शकतो की जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया चालू होती आणि एक संवाद साधण्याचा आणि अप्रोच करण्याचा जेव्हा एक काम चालू होता, तेव्हा उभाटाचे 5 खासदार आमच्या संपर्कात होते। म्हणजे 16 मध्ये उभाटाचे 5 खासदार आहेत, त्यांनी क्रॉस वोटिंग केलं। ते ॲब्स्टेंट नाही राहिले, त्यांचं मत पण रद्द नाही झाली आहे, त्यांनी वोटिंग केलेलं आहे। याच्यामध्ये हा जो वोटिंग प्रक्रिया याच्यामध्ये व्हीपचा काय आदेश नव्हतं, त्यामुळे काय त्यांचे सदस्यता आहे त्याच्यावर काही अडचण येईल नाही। पण उभाटाचे 5 आणि शरद पवारचे पक्षाचे किती फुटले आम्हाला माहित नाही।